given circuit, current flowing through 3 ohm and 6 ohm resistance respectively असं म्हटलंय. मग करंट जो फ्लो होतोय थ्रू 3 and 6 ohm, but 3 च्या अगोदर D1 and D2 आर दी डायोड्स. बरोबर. D1 ची पी साइड आहे and we have this as N side of D1. D2 साठी this is N side and this is a P side. बरोबर. आता हे जे पोटेन्शियल आहे त्याचं हायर पोटेन्शियल अप्लाय ऍट द जंक्शन पॉझिटिव्ह अँड लोअर पोटेन्शियल अप्लाय ऍट द जंक्शन निगेटिव्ह. अंडरस्टूड. ओके. हे प्लस आहे. हा प्लस मध्ये या प्लस टू डॉट ह्यामध्ये इथं इथंपर्यंत कुठला हे आहे काय तुम्हाला, कुठला रेजिस्टन्स आहे काय, आहे काय रेजिस्टन्स नाही, तर सगळं व्होल्टेज कुठे अप्लाय होतंय प्लसला. मग इथं एंटायर 9 व्होल्ट इथे येत आहे प्लस, आणि इकडे किती असणार 0. हायर अँड लोअर. मग ह्यातले डायोड D1 D2 काय होणार. D1 कुठला बायस आहे, D1 चा पी कुणाला कनेक्ट केलाय पॉझिटिव्ह अँड एन कनेक्टेड टू निगेटिव्ह. म्हणजे D1 काय झाला प्लस D1 झाला फॉरवर्ड बायस. D2 प्लस D2 मध्ये निगेटिव्हला पी आहे अँड पॉझिटिव्हला एन आहे. म्हणजे D2 काय झाला रिव्हर्स. बरोबर. इज इट राईट. त्यामुळे ह्या सर्किट मध्ये टोटल करंट फ्रॉम दिस सप्लाय इथून झाला, ह्या जंक्शनला करंट आला. करंट डिवाइड होणार नाही, करंट डिवाइड होणार नाही का, प्लस ह्यामधून करंटच फ्लो होणार नाही, झिरो करंट फ्लो होणार. का झिरो करंट फ्लो होणार, रिव्हर्स पाहिजे. जो काय करंट आहे हा 3 मधून जाणार आहे. ओके. नो करंट फ्लोज थ्रू 6 ओम मधून करंट जाणार नाही. 6 ओमचा करंट किती आहे तर 0. का 0 आहे, हे रिव्हर्स बायस आहे. अंडरस्टूड. त्यामुळे ऑप्शन ए किंवा सी. मग करंट थ्रू 3 कसं फाइंड करणार, फार सिंपल. ओम्स ला फक्त अप्लाय करा. करंट इज व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. बरोबर. एज व्होल्टेज 9 and resistance is, त्यामुळे current is 3 ampere which flows through this forward biased. Is it clear? Reverse bias is the current flow होत नाही and forward bias मध्ये current flow होत. Is it clear all of you?